चल, लास्ट टाइम जो क्वेश्चन झाला होता, जे इफ अँड देनचं वाक्य होतं, त्या इफ अँड देनच्या वाक्यांना आपल्याला लिहायचं होतं त्याच्या इक्वलंट स्टेटमेंटमध्ये, म्हणजे आपल्या इफ अँड देनच्या वाक्यामध्ये लिहायचं नव्हतं. फक्त आपल्याला पी घ्यायचा होता, क्यू घ्यायचा होता आणि त्याला फक्त कन्वर्ट करायचं होतं त्याच्या इक्वलंट स्टेटमेंट अँड किंवा ऑरमध्ये, त्याला चेंज करायचं होतं. नाव त्याचे 2 एक्झाम्पल झाले होते. एक घेतलं होतं पहिलं रिलेटेड टू फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड त्याचा क्वेश्चन नंबर काय होता तो 26 होता, बरोबर 26 होता. त्याच्यातले 2 झालेले होते. आता मी जो घेतोय तो तिसरा क्वेश्चन घेतोय. ओके, म्हणजे क्वेश्चन असा होता, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युझिंग इफ अँड देन, असा काहीतरी क्वेश्चन होता. म्हणजेच काय की इफ अँड देन काढायचा, पी स्टेटमेंट घ्यायचं, क्यू स्टेटमेंट घ्यायचं, त्याला इफ अँड देनच्याच इक्वल म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू बदलायला नको, ती आयडेंटिकल आली पाहिजे, त्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं होतं. मग आता त्याला कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो ते परत एकदा बघू. आणि इफ अँड देनचं इक्वलंट स्टेटमेंट फक्त एक लक्षात असू द्या, पी इम्प्लाइज क्यू विच इज इक्विव्हॅलन्स टू पी इम्प्लाइज क्यू, म्हणजे आपल्याला देताना ह्या फॉर्ममध्ये दिलेले असतील त्याला इक्विव्हॅलंट लिहायचं आहे आपल्याला, निगेशन पी और क्यूच्या फॉर्म, निगेशन पी और क्यूच्या फॉर्म. त्यांचं वाक्य होतं ते निगेशन पी और क्यूच्या फॉर्ममध्ये लिहायचं होतं. आणि मग ते लिहिताना आपल्याला काय करायचं ते लक्षात घ्या. ना पुढचं वाक्य बघा, काल आपण 2 एक्झाम्पल घेतले क्वेश्चन नंबर 6 मध्ये. आता तिसरं एक्झाम्पल घेतलं. तिसरं एक्झाम्पल असं काय करायचं, इफ प्राइस इन्क्रीजेस. थर्ड एक्झाम्पल, इफ प्राइस increases then wages rise. Okay, now this we will just look like a demand and false. when a demand and false जर प्राइस इन्क्रीज होईल तर वेजेस राईज होतात. अशा पद्धतीने आपल्याला फक्त वाक्य दिले, त्याच्यामध्ये फक्त पी काय आणि क्यू काय असतील बघा. लेट पी स्टेटमेंट काय असेल, the price increases आणि Q स्टेटमेंट असेल the wages rise. ओके, नाव चला सिम्बॉलिक फॉर्म काय असेल याचा, P implies Q. ओके, नाव मग which is equivalent to कोणाशी इक्वलंट आहे, निगेशन पी और क्यू शी. मग चला मग आता याचं पीचं निगेशन घेऊन आणि या फॉर्म मध्ये लिहायचं. आपल्याला दिलेलं त्यांनी इफ अँड देन मध्ये म्हणजे या फॉर्म मध्ये, त्याला या फॉर्म मध्ये लिहायचं. फक्त याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहा. त्याला सांगा काय असेल, प्राइस इन्क्रीजच्या ऐवजी काय करायचं, फक्त डिक्रीज. नॉट इन्क्रीज करण्यापेक्षा त्याला डिक्रीज मध्ये लिहिलं तर बेटर असेल. decreases, then Q as it is, the wages rise. बस एवढंच आपल्याला चेंज करायचं होतं. इफ अँड देन न लिहिता त्याच स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं होतं. नंतर अजून एक घेऊ आपण, फोर्थ आता डायरेक्ट लिहू आपण, त्याचा आन्सर डायरेक्ट लिहू आपण. मला डायरेक्ट आन्सर सांगितलं. ओ सॉरी, इथे ऑर्डर पाहिजे, आपण ऑरचा फॉर्म घेऊ और द वेजेस रायजेस, आपण ते परत डिपेंडंटच्या फॉर्ममध्ये लिहिलं. पुढचं नेक्स्ट स्टेटमेंट असं असेल, इफ इट इज कोल्ड देन वी वेअर द woolen clothes. woolen clothes. चला डायरेक्टली वाक्य सांगायचं मला. याच्यात पी आहे, इट इज कोल्ड, क्यू आहे, वी वेअर द वुलन क्लोथ्स. ओके, हे पी आणि क्यूचं असेल. मग चला याचा सिम्बॉलिक फॉर्म डायरेक्ट सांगायचा, निगेशन पी और क्यूच्या फॉर्म मध्ये. पी हे असणार आहे आणि क्यू माझ्याकडे हे असणार आहे. चला काय असेल याचं निगेशन सांगा.
It is not cold, or beware woolen clothes. Woolen clothes. बस हे त्याचं निगेशन घेऊन आणि ऑर यूज करून आपल्याला त्याच्या इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये दिलंय. यांच्या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू बदलत नाही, यांच्या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू त्याच राहतात. तुम्ही म्हटलं जर यांचा ट्रूथ टेबल काढायला लागला तर ट्रूथ व्हॅल्यूज ह्या बदलणार नाहीत. त्याच आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ बोथ ऑफ दॅम. या स्टेटमेंटचं पण आणि या स्टेटमेंटचं पण. ओके, नेक्स्ट अगेन, आय कॅन कॅच कोल्ड काय लिहायचं? म्हणजे कोल्डच्या ऐवजी का? हा, कोल्डच्या ऐवजी. अरे एक लक्षात घे, एक्झॅक्टली अपोजिट, कोल्डच्या अपोजिट हॉट किंवा आपण जे वापरतोय त्याचे अपोजिट वर्ड वापरले तरी चालतात. इट इज हॉट लिहिलं तरी चालेल, नो वरी अबाउट इट, पण त्याचा मिनिंग व्यवस्थित लागला पाहिजे ना. कारण इट इज हॉट ऑर वी वेअर द फुल क्लोज. ओके, मग आपण हॉट, तू उन्हाळा लागल्यानंतर तू इट इज हॉट म्हणतो का? इट इज कोल्ड आपण ज्यावेळेला थंडी वाजत असते त्यावेळेला म्हणू शकतो, पण इट इज हॉट तो असं म्हणणार का उन्हाळ्याच्या वेळेला? म्हणजे त्याचा मिनिंग व्यवस्थित बघ आणि त्यानंतर त्या गोष्टींना अप्लाय करायचं आहे. कारण इथे आपण इन्क्रीजच्या ऐवजी डिक्रीज म्हणू शकत होतो, द प्राइस इन्क्रीज किंवा डिक्रीज असेल, म्हणून आपण इथे डिक्रीज घेतलं आहे. पण इथे इट इज नॉट कोल्ड येऊ शकतोस, डोंट वरी. कोल्डच्या अपोजिट वर्ड तू यूज करू शकतो, पण मिनिंग यूज करून मग डायरेक्टली अप्लाय करायचं नाही, ते लक्षात घ्या फक्त. ओके, आय कॅन कॅच कोल्ड इफ आय टेक कोल्ड वॉटर बाथ. कोल्ड वॉटर बाथ. चला, पी स्टेटमेंट काय? पी स्टेटमेंट काय? आय टेक कोल्ड वॉटर बाथ. ऑब्विसली, कारण इट नंतरचं जे वाक्य असतं हे माझं हायपोथेसिस म्हणजे पी स्टेटमेंट असेल, आणि त्याच्या आधी जे आलेलं आहे ते म्हणजे माझं ऑब्विसली असेल क्यू, म्हणजे देन नंतरचं वाक्य असेल, प्लस क्यू. मग आता याला चेंज करा, सिम्बॉलिक फॉर्म चेंज करा, इक्वलंट स्टेटमेंट द्यायचं, इफ अँड देन काढून टाका. चला सांगा बरं. आय टेक हॉट वॉटर बाथ. ओके, अजून याचं निगेशन आय डू नॉट चालेल का? आय डू नॉट टेक कोल्ड वॉटर बाथ or plus as it is statement Q, I can catch cold. I can catch cold. बस इनफ आहे, एवढंच इनफ आहे. बस कळतंय का वाक्य? फक्त सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. एकदा जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं तर आपल्याला पुढचा पार्ट एवढा अवघड वाटत नाही, किंवा इझिली आपल्याला चेक करता येतो की आपण हा या पद्धतीने असं करू शकतो. असं लक्षात येतंय? ओके, नाव म्हणजे हे एवढेच आहे, एवढा अवघड पार्ट नव्हता हा. या सिंपल एक्झाम्पल्स ज्याच्यामध्ये, त्यामुळे याच्यात विशेष आपले काही टार्गेट नसेल, किंवा आपल्याला कधीतरी एखादं विचारलं गेलं तर विचारलं गेलं, नाहीतर आपल्याला रिराईट करणं वगैरे आपल्याला याच्यात काही एवढं विशेष नाही. ओके, पुढचा जो भाग आहे, एक शेवटचा जो क्वेश्चन आहे याच्यातला, या टॉपिक मधला, तो क्वेश्चन महत्वाचा आहे. कारण या क्वेश्चन मध्ये ना आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज विचारलेले असतात, पण एक्झॅक्टली काढायच्या कशा हे कळत नाही. ट्रूथ व्हॅल्यूज कारण आपल्याला देताना त्यांनी सिम्बॉलिक फॉर्मची एखादी ट्रूथ व्हॅल्यू दिलेली असेल, एखादी ट्रूथ व्हॅल्यू, लक्षात घ्या मी काय सांगतोय, एखादी ट्रूथ व्हॅल्यू दिलेली असेल आणि ते विचारतात. हे एमसीक्यू लेवलला जास्त करून विचारलं जातं, मल्टिपल चॉईस मध्ये आपल्याला यूज करावं लागतं. मग त्यावेळेला आपल्याला छोटे छोटे एक्झाम्पल असतात आणि त्यांना आपल्याला राईट करावं लागतं, सिम्बॉलिक फॉर्म काढावा लागतो,
किंवा मग सिम्बॉलिक फॉर्मच्या ट्रुथ व्हॅल्यूज मध्ये ट्रुथ टेबल काढावा लागतो आणि मग त्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं की पी ची ट्रुथ व्हॅल्यू काय, क्यू ची ट्रुथ व्हॅल्यू काय. आपण आतापर्यंत पी ची ट्रुथ व्हॅल्यू, क्यू ची ट्रुथ व्हॅल्यू यांचा पॉसिबिलिटीचा वापर करून सिम्बॉलिक फॉर्मच्या ट्रुथ व्हॅल्यू काढत होतो. पण आता त्यांनी आपल्याला सिम्बॉलिक फॉर्मची एखादी ट्रुथ व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्याच्यावरनं पी ची किंवा क्यू ची ट्रुथ व्हॅल्यू विचारतील. एक लक्षात घ्या क्वेश्चन कसा असेल. आपला हा क्वेश्चन नंबर असेल 27, क्वेश्चन नंबर 27. त्याच्यात फाइंड द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. पी आणि क्यूच्या ट्रुथ व्हॅल्यूज काढा. आपल्याकडे पॉसिबिलिटी आहेत पण आता त्यांनी परफेक्ट आणि फिक्स व्हॅल्यू काढायला लावल्या. ओके, मग आता पहिला क्वेश्चन काय असेल बघा त्याच्यातला. त्यांनी काय दिलं की अशी ट्रुथ व्हॅल्यू काढा की ज्याच्यामध्ये पी और क्यू ट्रू असेल, ट्रू, अँड पी अँड क्यू फॉल्स असेल. पी अँड क्यू फॉल्स असेल म्हणजे यांना दोघांना कंबाईन अशी ट्रुथ व्हॅल्यू की ज्या ठिकाणी पी और क्यू ट्रू आहे आणि पी अँड क्यू काय फॉल्स आहे. मग आपण सिंपल फक्त या दोघांचा ट्रुथ टेबल ड्रॉ करा पॉसिबिलिटी नुसार. ट्रुथ टेबल कसा असेल, पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट, कोण कोण लागते सांगा बरं. आता याच्यात पी अँड क्यू लागेल. आधी ऑर काढू कारण ऑर मला इथे ट्रू दिलेला आहे, नंतर पी अँड क्यू काढू. ओके चला मग पॉसिबिलिटीज ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू किंवा फॉल्स फॉल्स. ह्या चारींपैकी एकच पॉसिबिलिटी आहे आणि फायनल आन्सर मध्ये चारींपैकी एकच आन्सर आहे. पी एक तर ट्रू, एक तर क्यू ट्रू, दोघं ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. या चारपैकी एकच पॉसिबिलिटी आपल्याला चेक करायची की पी अँड क्यू कोणती असेल असं. आता जरा पी और क्यू सांगा. ट्रू 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 फॉल्स. ओके, पी अँड क्यू फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके, आता हे जे दोन कॉलम तुम्हाला दिसत आहेत या दोन कॉलम मध्ये पी और क्यू ट्रू शोधा, पी और क्यू ट्रू शोधा आणि त्याचबरोबर पी अँड क्यू फॉल्स शोधा की ज्या ठिकाणी पी और क्यू ट्रू आहे आणि पी अँड क्यू फॉल्स आहे. कोणती पॉसिबिलिटी दिसते बरोबर. इथे पी और क्यू ट्रू आहे, इथे पी अँड क्यू फॉल्स आहे. इथे पण येते का म्हणजे आपल्या पी अँड क्यूच्या किती पॉसिबिलिटी आल्या, दोन पॉसिबिलिटी आल्या. मग मला सांगा या दोन पॉसिबिलिटी आपल्याला घ्याव्या लागतील. या दोन पॉसिबिलिटी आपल्याला चेक करता येतील. म्हणजे जर मला पी और क्यू ट्रू आणि पी अँड क्यू फॉल्स पाहिजे असेल तर पी काय असेल, पी काय असेल त्यांनी काय फाइंड आउट करणार, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू म्हटलं ना. पी काय असेल ट्रू असेल आणि क्यू काय असेल फॉल्स किंवा पी फॉल्स असेल क्यू ट्रू असेल, दोघांपैकी एक काहीतरी असेल. ओके, therefore P is true and Q is false. or ही पहिली पॉसिबिलिटी घेतलेली काय, P is a true, Q is false. दुसरी पॉसिबिलिटी P is false and Q is true. बस पॉसिबिलिटी ऑर्डर. क्वेश्चन पेपर मध्ये एमसीक्यूज मध्ये ते विचारतात, क्वेश्चन असा विचारला जाईल, सेम क्वेश्चन असेल. मग आपल्याला एवढं काहीतरी छोटंसं स्केच करावं लागेल, ड्रॉ करून आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, ट्रूथ टेबल ड्रॉ करून किंवा मग आपल्या पॉसिबिलिटी चेक करून घ्यावं लागतील, पटकन काढायला लागतील. एवढं लक्षात असू द्या. सेकंड क्वेश्चन असा आहे, होतं का क्वेश्चन काय घेतो मी. चला नेक्स्ट क्वेश्चन साठी सांगायचं आहे मला, नेक्स्ट क्वेश्चन साठी सांगायचं आहे. आवाज येतो का माझा. चला मग सांगा पटापट. आता पी घेतला, क्यू घेतला, पी और क्यू पण घेतला
आणि पी अँड क्यू पण घेतला. चला आता मला पटापट सांगायचं आहे. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, पी और क्यू that's true 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 and this last possibility that's true false false false. चला सांगा आता. आता अशी पॉसिबिलिटी शोधा या दोन कॉलम्स मध्ये ज्या ठिकाणी पी और क्यू पण ट्रू आहे आणि पी अँड क्यू पण ट्रू आहे, दोघे एकाच वेळी ट्रू आहे. किती पॉसिबिलिटी आहे? इज इट फर्स्ट पॉसिबिलिटी? दॅट्स फर्स्ट पॉसिबिलिटी. बरोबर का? मग फर्स्ट पॉसिबिलिटी मध्ये पी काय आणि क्यू काय? म्हणजे नुसतं फक्त एक लक्षात असतं की नुसतं फक्त एक स्टेटमेंट किंवा एक सिम्बॉलिक फॉर्म ट्रू झालेला किंवा दुसरा सिम्बॉलिक फॉर्म ट्रू असलेला वेगवेगळे नाहीये. दोघांना पॉसिबिलिटी फाइंड आउट करायची, दोघांची. म्हणजे पी और क्यू ट्रू असेल, पी अँड क्यू ट्रू असेल तर पी काय आणि क्यू काय. तर पी आहे ट्रू, क्यू आहे ट्रू. अदर पॉसिबिलिटी दिसते का एखादी अजून? अदर पॉसिबिलिटी दिसते का? आहेत का इथे सगळे? ओके, बर. कळतंय का हे काय घेतो आपण? फर्स्ट, सेकंड. नाउ द नेक्स्ट वन, थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल तुम्ही मला सांगायचं. थर्ड एक्झाम्पल तुम्ही सांगायचंय की थर्ड एक्झाम्पल मध्ये काय करते. P or Q, P or Q is true and P or Q implies Q is false. Then find the value of P and Q. चला ट्रूथ व्हॅल्यू टेबल सांगा. P Q P or Q P or Q implies Q. Okay, then we have taken as true true, true false, false true, false false. Okay, next P or Q. Okay, P or Q implies Q. P or Q implies Q. True implies true. True implies false. True implies true. False implies false. ओके, चला शोधा बरं पटापट सांगा मला आता की ज्या ठिकाणी पी और क्यू ट्रू आहे आणि पी और क्यू इम्प्लाइज क्यू फॉल्स आहे. पी और क्यू इम्प्लाइज क्यू ही आणि हा ट्रू आहे. मग ही सेकंड पॉसिबिलिटी माझी पॉसिबिलिटी येत आहे. मग त्या ठिकाणी पी काय? ट्रू अँड क्यू काय? फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यूज माझे निघाले. कळतंय काय? याच्यात कोणाला काही डाऊट? समजतंय काय? ओके, नंतर पुढे फोर्थ असं एक एक्झाम्पल घेऊ. परत एकदा शेवटचं एक्झाम्पल. हे जास्त लेंथीमध्ये जाण्याची गरज नाही किंवा आपल्या दोन स्टेटमेंट असतील तर दोन स्टेटमेंट आपल्याला इझिली कन्वर्ट करता येतं असं काहीतरी एक्झाम्पल आहे. त्यामुळे जास्त लेंथीमध्ये जाण्याची गरज पडत नाही. आपल्याला इझी फॉर्ममध्ये असणं एक महत्त्वाचा पार्ट असेल याचा. नंतर चला काय असेल पुढचं एक्झाम्पल. फक्त इथे पी और क्यूच्या ऐवजी पी अँड क्यू केलेलं असेल. पी अँड क्यू याच्यातच कन्वर्ट करून देतो. जास्त याच्यामध्ये न जातं याच्यातच कन्वर्ट करून घेऊ. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल. पी अँड क्यू, then P and Q implies Q. Okay, thus but here is true. दोघे ट्रू पाहिजे. P and Q पण ट्रू पाहिजे. thus P and Q implies Q सुद्धा ट्रू पाहिजे. चला व्हॅल्यू चेंज होऊन जातील आता सगळ्या. P तसा जाईल, Q तसा जाईल.
पी और क्यू नाही इथे, पी अँड क्यू आहे, इथे पण अँड आहे. चला यातल्या व्हॅल्यू सांगा बरं. पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू, ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू, आणि देन फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू. चला पी ची पॉसिबिलिटी सांगा, क्यू ची पॉसिबिलिटी, की त्या ठिकाणी पी अँड क्यू ट्रू आहे, पी और क्यू ट्रू आहे. फर्स्ट पॉसिबिलिटी, मग पी काय असेल, क्यू काय असेल, ट्रू, दोघंही ट्रू आहेत. मग समजतंय का काय, याच्यात कोणाला काही डाऊट आहे? ओके, नाव हे एवढेच एक्झाम्पल असू द्या, कारण याच्यामध्ये जास्त काही विशेष पार्ट नाहीये. ट्रुथ टेबल काढायचा, त्याच्यातनं ट्रुथ व्हॅल्यू ज्या मॅच होतात त्या शोधायच्या आणि त्याच्यातनं पी आणि क्यूची व्हॅल्यू काढायची, बस. आता पुढचं जे मी घेतोय ते पुढचा एक महत्वाचा भाग आहे, तो पुढचा टॉपिक आहे. आता हे क्वेश्चन जे झालेत हे सगळे आपले निगेशन, त्याच्या ट्रुथ व्हॅल्यूज, निगेशन ऑफ निगेशन कंपाऊंड स्टेटमेंटच्या रिलेटेड एक्झाम्पल झाले, किंवा जे आपण चेंज करतोय त्या एक्झाम्पल्समध्ये आपण कन्व्हर्जन घेत होतो, म्हणून आपण एक्झाम्पल घेत होतो. नंतर आता पुढचा जो मी टॉपिक घेतोय तो पुढचा टॉपिक खूप महत्वाचा आहे. पुढचा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि या टॉपिक मध्ये आपल्याला सर्व काही इक्वलंट स्टेटमेंट शोधायचे आहेत, म्हणजे लॉज शोधायचे आहेत, असे लॉज की ऑलरेडी आपण वापरले आणि त्या लॉज मध्ये अँड कुठे असेल, ऑर कुठे असेल, अँडचा आणि ऑरचा कसा त्यांनी ब्रॅकेटचा वापर करून त्यांनी सॉल्व्ह केला असेल. जर हे इक्वलंट स्टेटमेंट असेल तर आपण लॉजिकल इक्वलन्स प्रूव्ह केलेलं असल्यामुळे हे ऑलरेडी आपण ते इक्वलंट येतात, लॉजिकली आयडेंटिकल येतात, हे ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे. पण त्याच्याच बरोबर आपल्याला आता जे प्रूव्ह करायचं आहे ते म्हणजे फक्त रूल्स, ऑलरेडी आपण ते इक्वलंट स्टेटमेंट प्रूव्ह केलेले आहेत हे लक्षात असू द्या. आणि जे रूल्स प्रूव्ह केले त्याच्या रिलेटेड फक्त आपल्याला त्यांना नावं द्यायचे की आपण हे ऑलरेडी घेतलेले तसं. ओके, मग ते नावं काय काय असतील ते फक्त आपल्याला शोधायचे आणि त्यांना वापरायचं आहे. आणि जे एक्झाम्पल मी घेणार आहे त्या एक्झाम्पलमध्ये सिलेक्टेड एक्झाम्पल आहे की ज्यांना आपल्याला आता याच्यातल्या आपल्या चॅप्टरमध्ये फक्त शेवटचे 2 टॉपिक राहिले, म्हणजे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट म्हणजे आता जे मी घेतोय तो एक, आणि शेवटचा स्विचिंग सर्किट, हे असे 2 टॉपिक या चॅप्टरमध्ये राहिले. म्हणजे हे चॅप्टर आपलं लवकरात लवकर संपण्याच्या मार्गावर आहे. आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट जे आपण घेतोय त्या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट कसं असतील तर बघा नाव, कारण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट हा आपल्या सिलेबस मधला किंवा आपला पुढच्या दोघी टॉपिकमध्ये युजफुल पार्ट आहे. त्याच्याशिवाय आपल्याला 4 मार्काचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत नाही. याच्या रिलेटेड 3 किंवा 4 मार्काचं एक्झाम्पल प्रत्येकाला पडतं. त्यामुळे हे एक्झाम्पल्स आणि हे रूल्स, कारण या पूर्ण चॅप्टरमधला सगळ्यात हार्डेस्ट लेवलचा पार्ट हाच आहे. या पूर्ण चॅप्टरमध्ये सगळ्यात हार्डेस्ट लेवलचा पार्ट हाच आहे, हे लक्षात असू द्या की याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. याला 2-3 वेळा घेतलं तरीही कमी पडतं. तुम्ही एकदा जर 2-4 वेळा जर त्यांची प्रॅक्टिस केली आणि त्यांना अप्लाय करायला शिकला, आता ह्या टॉपिकशी रिलेटेड जर म्हटलं ना अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, त्याच्याशी रिलेटेड आपले जवळपास 10-15 एक्झाम्पल आहेत फक्त. मग ते 10-15 एक्झाम्पल पैकी एक एक्झाम्पल कन्फर्म असतं. त्याच्यातले लॉज एकतर स्विचिंग सर्किटमध्ये वापरले जातात नाहीतर मग इथे वापरलं जाईल ह्या स्टेटमेंटमध्ये, म्हणजे दोघांपैकी एका ठिकाणी आपल्याला परीक्षेला विचारलं जाईल. त्यामुळे म्हणून लक्षात असू द्या की आपण जे अभ्यास करणार त्या अभ्यास करत असताना त्यांचा वापर करणं हे शिकणं महत्त्वाचं आहे. कारण कोणताही रूल असू द्या, फॉर्म्युला असू द्या किंवा लॉ असू द्या, त्यांचा वापर करणं मस्ट आहे. नुसतं लिहून फायदा नसणार आहे, पण त्यांचा परफेक्ट यूज करणं हा महत्त्वाचा भाग असतो. जेव्हा तुम्ही स्वतः अप्लाय करायला शिकतात त्यावेळेला तो पार्ट हा क्लिअर व्हायला लागतो. ओके, मग पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक येतोय तो म्हणजे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. आता मला सांगा, आपण अल्जेब्रा घेतलाय, अल्जेब्रा काय असतो बरं? अल्जेब्रा काय असतो? अल्जेब्रा काय असतो? अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, अल्जेब्रा ऑफ लिमिट, म्हणजे आपण घेतो ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्केलर मल्टिप्लिकेशन, त्याला अल्जेब्रा म्हणतो. मी अगोदरही सांगितलंय की
अल्जेब्रा प्रत्येक ठिकाणी राहणार, अल्जेब्राइक फॉर्म ज्या ज्या ठिकाणी राहणार त्या त्या ठिकाणी राहणार. आता हा अल्जेब्रा जो आहे तो लॉजिक मधला अल्जेब्रा आहे. कोणामधला अल्जेब्रा आहे? लॉजिक मधला. आणि मी त्याला कम्पेअर करून दाखवलं त्यात. मी तुम्हाला जो अल्जेब्रा सांगितलाय तो अगोदरचा अल्जेब्रा मी दोन गोष्टींवर सांगितलाय, एक म्हणजे मल्टिप्लिकेशन, दुसरा म्हणजे ऍडिशन. मल्टिप्लिकेशन विथ ऍडिशन आपण वापरलेला आहे. कुठे कुठे वापरलाय मला एक सांगा बरं. झिरो ही कोणाची आयडेंटिटी आहे बरं? झिरो इज ऍडिटिव्ह आयडेंटिटी. मॅट्रिसेस मध्ये वापरत होतो आपण ना. झिरो इज ऍडिटिव्ह आयडेंटिटी. आणि त्याच ठिकाणी जर मी ओ घेतला तर तो नल मॅट्रिक्स म्हणून आपण तिथे मॅट्रिसेस मध्ये नल मॅट्रिक्स घ्यायचं. आणि वन ही मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. का बरं आयडेंटिटी म्हणायचो बरं यांना मी? का बरं यांना आयडेंटिटी म्हणायचो? झिरो ही ऍडिटिव्ह आयडेंटिटी का घेतो मी? नंबर साठी. झिरो ही ऍडिटिव्ह आयडेंटिटी का घेतो? झिरो कोणत्या पण नंबर मध्ये ऍड केला तर जस्ट 2 + 0 इज 2, प्लस 3 + 0 इज 3, समथिंग ऑफ दॅट. ओके, म्हणजे झिरो मध्ये तुम्ही कोणताही नंबर ऍड केला तरी मला तोच नंबर ऍज इट इज मिळतो. म्हणजे झिरोचा त्याच्यावर काही इफेक्ट होत नाहीये. म्हणून झिरो हा काय होतोय माझा? ऍडिटिव्ह आयडेंटिटी. वन काय ते माझी मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. वन मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी का तर कोणत्याही नंबरला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर मला परत मिळतो. 2 × 1 दॅट्स 2, 3 × 1 इज 3, 5 × 1 इज 5. म्हणजे 1 ने तुम्ही कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय करा तो परत ॲज इट इज नंबर मला मिळतो. म्हणून 1 ही मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. तसंच मला याच्यामध्ये शोधायचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही मॅट्रिसेस मध्ये केलंय, कॉम्प्लेक्स मध्ये केलंय, फंक्शन मध्ये केलंय, लिमिट मध्ये केलंय, त्याच पद्धतीने मला यायचंय ते म्हणजे लॉजिक मध्ये. लॉजिक म्हणजे ऑब्व्हियसली आपण अँड असेल, ऑर असेल त्यांच्यावर मला अप्लाय करायचं आहे. जर आपण त्या पद्धतीने थिंकिंग केली तर आपण पटकन आपल्याला लवकर समजायला मदत होईल. म्हणून मी तुम्हाला याचा रेफरन्स अगोदर देतोय की आपण नंबर्सवर ह्या पद्धतीने घेतलंय 0 1, त्या ठिकाणी आपण नल मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स असे मल्टिप्लिकेटिव्ह आणि ऍडिटिव्ह साठी आपण मॅट्रिसेस घेतले होते. ओके, म्हणून लक्षात असू द्या की आपण कशासाठी करतोय. नंबर्सवर राहिलं की नंबर्सवर काय घेणार, फंक्शनवर असतं तर फंक्शन साठी काय घेणार. म्हणजे प्रत्येक स्पेसमध्ये गेलं की त्या त्या ठिकाणच्या प्रॉपर्टीज बदलणार, पण मिनिंग तोच अल्जेब्रा. मिनिंग त्याच पद्धतीने घेतला जाईल. आयडेंटिटी, इन्व्हर्स, समथिंग ऑफ दॅट. ओके, मग त्याच्यातला जो पहिला लॉ जो आहे तो पहिला लॉ आहे कम्युटेटिव्ह लॉ. फर्स्ट लॉ इज कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मी ज्यावेळेला लॉजिक घेतले, कम्युटेटिव्ह लॉ जे आपण लॉजिक घेतले अँड ऑर त्याच्या शेवटी मी लिहित गेलो बघा. आता कोणते कोणते कनेक्टिव्ह कम्युटेटिव्ह लॉज सॅटिस्फाय करतात. ऍड करतो, ऑर करतो, अजून डिपेंडंट करतो का? डिपेंडंट करतो. डिपेंडंट कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय करतो का? P = Q = Q = P येतो का? त्याच्यावर येतो का? P = Q घेतला तर Q + P येत नाही. डिपेंडंट कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय करत नाही. हा, इफ अँड ओनली करत होता. इफ अँड ओनली कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय करतो. पण मला याच्यात दोन महत्त्वाचे लॉ, मला बाकीचं नको, मला फक्त दोन महत्त्वाचे. त्याच्यातला जो पहिला आहे तो म्हणजे अँड साठीचा, जस्ट P and Q which is equivalent to Q and P, commute. आणि दुसरा जो आहे तो ऑर साठी, P or Q equals to Q or P. लक्षात घ्या. कम्यूट, व्हॉट यू मीन बाय कम्यूट? कम्यूट म्हणजे काय? अदला बदल करणं. कम्यूट म्हणजे काय? अदला बदल करणं. जर मी 2 + 3 घेतला काय, 3 + 2 घेतला काय, दोघं व्हॅल्यूज सेम येतात का? मी 2 आणि 3 ची जागा काय केली, टर्म्स काय गेल्या, बदलल्या. 2 + 3 = काय तो 5 आणि 3 + 2 सुद्धा काय तो 5 होतो. म्हणून जर मी आतला बदल जरी केली तरी त्यांच्या व्हॅल्यू मध्ये फरक पडत नाही. म्हणजे 2 आणि 3 काय करतोय, कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय करतोय. याचा मिनिंग असा होतो
मग जर माझे P अँड Q इक्वल टू Q अँड P येत असतील तर P आणि Q हे माझे कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय करतात. त्याच पद्धतीने ऑर साठी पण. सोपा आहे का कम्युटेटिव्ह लॉ? सोपा आहे का? हे सोपे लॉज आहेत सुरुवातीचे, बाकीचे पार्ट एवढा अवघड फॉर्म मध्ये नसणार. नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ इज रिलेटेड टू ब्रॅकेट्स. मी अगोदर पण सांगितलंय असोसिएटिव्ह लॉ आपण कॉम्प्लेक्स मध्ये घेतलाय, असोसिएटिव्ह लॉ आपण नंबर्स मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि असोसिएटिव्ह लॉ आपण इथे पण घेतोय. चला असोसिएटिव्ह लॉ सांगायचा आहे. पहिला अँड आणि ऑर साठी पण असणार परफेक्टली. P अँड Q अँड R ब्रॅकेटशी रिलेटेड आहे. असोसिएटिव्ह लॉ इज रिलेटेड टू ब्रॅकेट्स. असोसिएटिव्ह लॉ इज रिलेटेड टू ब्रॅकेट्स. आता असोसिएटिव्ह लॉ ओळखायचा कसा? ब्रॅकेटच्या मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर जे कनेक्टिव्ह आहेत ते सेम कनेक्टिव्ह असतील. लक्षात घ्या. ब्रॅकेटच्या मध्ये कोण आहे? ब्रॅकेटच्या मध्ये कोण आहे? ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे? दोघं ठिकाणी अँड आहे. मग लक्षात घ्या, जर मी हे ब्रॅकेट जे आहे P अँड Q च्या ऐवजी Q अँड R ला घेतलं तर व्हॅल्यू बदलत नाही. जर दोघांमध्ये साइन सेम असेल तर P अँड Q अँड दोघं ठिकाणी अँड आहे लक्षात घ्या, तर असोसिएटिव्ह लॉ मी यूज करू शकतोय. तसंच ऑर साठी पण P or Q or R equivalents to P or in bracket Q or R. That's one is associative law. याच्यात बघा असोसिएटिव्ह लॉ मध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अशा की त्यांचा ब्रॅकेट, जर तुम्ही ब्रॅकेट लिहिला नाही असोसिएटिव्ह लॉ मध्ये तर त्याला असोसिएटिव्ह लॉ म्हटलं जाणार नाही. जर असोसिएटिव्ह लॉ असेल तर ब्रॅकेट देणं मस्ट असेल. जर ब्रॅकेट नसला तर असोसिएटिव्ह लॉ येणार नाही. मी अजून पण सांगतोय. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की या ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या मधल्या ज्या दोन साईन आहेत या दोघे साईन सेम असतात. लक्षात घ्या. इकडे जो होता एलच्या साईडला तो P अँड Q ला ब्रॅकेट होता, P और Q ला ब्रॅकेट होता, तर इकडे आल्यानंतर आरच्या साईडला Q अँड R ला आणि Q और R ला ब्रॅकेट आहे. म्हणजे ब्रॅकेट बदललं, सेम लॉजिकल कनेक्टिव्ह असल्यानंतर सुद्धा जर ब्रॅकेट बदललं तर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूमध्ये फरक पडत नाही. दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू ह्या आयडेंटिकल येतात. त्याच्यासाठी आपण लॉजिकल इक्वलन्स मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. लॉजिकल इक्वलन्स मध्ये मे बी एखाद्याला शेवटचा पार्ट हा असेल किंवा लॉजिकल इक्वलन्स मध्ये एक्झाम्पल चेक करा. तुम्ही ऑलरेडी प्रूव्ह केलेले आहे. लॉजिकल इक्वलन्सचे एक्झाम्पल तुम्ही चेक करू शकता. त्या एक्झाम्पल्स मध्ये हे एक्झाम्पल लॉजिकल इक्वलंट मध्ये प्रूव्ह केलेले आहेत. लक्षात असू द्या. थर्ड जो लॉ आहे तो म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. थर्ड जो लॉ आहे तो म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे जस्ट थोडासा मिनिंग व्यवस्थित बघा. जसं आपण इथे कम्युट म्हणजे एकमेकांना आदला बदल करायचो, असोसिएटिव्ह म्हटलं की त्याच्यात ब्रॅकेटच्या रिलेटेड येतात. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हटलं की जस्ट वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट इट. म्हणजे त्याला काय करायचंय? डिस्ट्रीब्यूट करायचंय आतमधल्या व्हॅल्यूसाठी. आता दिसायला तर दोघं सारखे दिसतात, असोसिएटिव्ह पण डिस्ट्रीब्युटिव्ह पण त्याच्यात जे आपण मी तुम्हाला सांगितलंय की ब्रॅकेटच्या मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर या ज्या साईन्स असतात त्या साईन्स सेम नसतात. मग पहिला जो लॉ आहे तो म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ रिलेटेड टू जस्ट वी हॅव टू टेकन P अँड Q किंवा आपण असं घेऊ P अँड इन ब्रॅकेट Q और R. आता मला सांगा ब्रॅकेटच्या बाहेर कोणती साईन आहे, ब्रॅकेटच्या मध्ये कोणती साईन आहे? ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे? अँड आहे. ब्रॅकेटच्या मध्ये कोण आहे? ऑर आहे. ओके, मी दुसरा पण घेतो याच्यातच. सेकंड P R Q अँड R. बर, इथे ब्रॅकेटच्या बाहेर कोणती साईन आहे? ब्रॅकेटच्या मध्ये कोणती साईन आहे? अँड आहे. बरोबर ना? म्हणजे हे दोघे चेंज आहेत का? ब्रॅकेटच्या मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर दोघं व्हॅल्यूज काय? लॉजिकल कनेक्टिव्ह काय? वेगवेगळे आहे. बरोबर ना? पण इथे काय होतं बरोबर? सेम व्हॅल्यूज होतात. बरोबर ना? म्हणजे इथे लॉजिकल कनेक्टिव्ह काय होते? सेम होते. म्हणून मी फक्त इथे काय करू शकतो? जास्तीत जास्त ब्रॅकेट बदलू शकतो. मी काय करू शकत होतो? ब्रॅकेट. म्हणजे तो कुठला लॉ वापरू शकत होतो? असोसिएटिव्ह लॉ वापरू शकत होतो. पण इथे हा जो बाहेरचा P अँड आहे
तो P अँड Q ला पण अगोदर Q ला डिस्ट्रीब्यूट करा आणि मग नंतर कोणाला डिस्ट्रीब्यूट करायचा, R ला डिस्ट्रीब्यूट करायचा. इक्विव्हॅलन्स टू P अँड Q ब्रॅकेट द्या. काय केलं मी इथे, काय केलं पहिल्या स्टेप मध्ये, P अँड काय, P अँड कोणाला डिस्ट्रीब्यूट केला, Q ला. मध्ये कोणती साइन येईल, ब्रॅकेटच्या मधली साइन मिडलला आहे, और नंतर P अँड R. दॅट्स व्हाट इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. यालाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हटलं जातं. म्हणजेच काय, P अँड व्यवस्थित बघा, P अँड Q और R. आयडिओ ऑफ करायचा आपला, कोणाचा आयडिओ नसेल, Q और R ला P अँड काय केला मी, P अँड काय केला, डिस्ट्रीब्यूट केला. समजतंय काय, हे कळतंय का. नंतर याच्यात पण मला सांगा बरं, याच्यात इथे P और Q ब्रॅकेटच्या मिडलला कोण येईल, अँड नंतर P और R. लक्षात घ्या, दोघं ठिकाणी P और डिस्ट्रीब्यूट झाला, Q ला पण आणि R ला पण. आता जसं लक्षात असू द्या, हा सगळ्यात महत्वाचा लॉ असेल, दॅट्स व्हाट इज अ इम्पॉर्टंट लॉ. कारण जवळपास 99.9 एक्झाम्पल मध्ये हा लॉ यूज केलेला आहे. 99.9 एक्झाम्पल्स मध्ये, म्हणजे आपण पुढचे एक्झाम्पल घेणार आहोत. आता जसं मी P अँड P और जसा डिस्ट्रीब्यूट करतो ब्रॅकेटच्या मध्ये, तसाच मला ब्रॅकेटच्या मधून बाहेर काढता आला पाहिजे, ब्रॅकेटच्या मधून बाहेर काढता आला पाहिजे. जसं तुम्हाला इथे P अँड कॉमन दिसतोय आणि इथे साइन वेगळी आहे, P अँड इथे कॉमन आहे, ओके, इथे और आहे, तर तुम्ही P अँड बाहेर काढू शकता. P अँड जसं आपण एखाद्या ब्रॅकेट मधून एखादी टर्म बाहेर काढतो, फॉर एक्झाम्पल मी सांगितलं x² प्लस x आहे, तर याच्यातलं कॉमन कोण निघेल, x कॉमन निघेल ना. मी x कॉमन काढलं तर x+1 ब्रॅकेट मध्ये राहतं. तसं इथे मी P अँड बाहेर काढू शकतो, ते लक्षात घ्या. तसं इथे और साठी पण, म्हणजे हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला महत्वाचा भाग असेल. समजतंय का इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय, कोणाला काही डाऊट, ओके. जो फोर्थ आहे, दॅट्स व्हाट इज द डी मॉर्गन्स लॉ, जो आपला झालेला ऑलरेडी. कुठे झालाय, लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये. अजून कुठे झालाय, डी मॉर्गन्स लॉ. आता मागचे एक्झाम्पल, मागचे क्वेश्चन्स याच्या रिलेटेड सॉल्व्ह करत होतो ना आपण. डी मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ, हे काय, निगेशन ऑफ कंजंक्शन आहे, हे काय. चला, निगेशन ऑफ कंजंक्शन काय ते सांगा. निगेशन Q तोच आहे, ऍज इट इज आहे, काही फरक नाही. इथे निगेशन P अँड निगेशन Q. बघा, आता पहिला जो लॉ होता तो कम्युटेटिव्ह घेतला, दुसरा लॉ होता असोसिएटिव्ह घेतला, तिसरा डिस्ट्रीब्युटिव्ह घेतला, चौथा डी मॉर्गन घेतला. असे आपल्याला टोटल 10 लॉज घ्यायचे. किती लॉज घ्यायचे, 10. हे नुसते 4 लॉ झाले. किती झाले, 4. आपल्याला किती घ्यायचे, टोटल 10 लॉज घ्यायचे. मग आता 10 लॉज साठी आपण बाकीचे जे 6 लॉज आहेत ते उद्या कंटिन्यू करू. उद्या वाटल्यास परत एकदा यांना रिवाइज करू आणि मग पुढे कंटिन्यू करू. पण नोट्समध्ये जे आपण घेतलेले आहेत, नोट्समध्ये आता पुढचे जे लॉज आहेत ते सिंपल आहेत, पण त्यांचा मिनिंग लवकर कळायला आपल्याला थोडेसे आपल्या नंबर्सवर जावं लागेल. म्हणून कितपर्यंत जे आहेत ते स्टँडर्ड आहे. म्हणून हे लॉज परत एकदा व्यवस्थित करून घ्या. नोट्समध्ये ऑलरेडी मी सर्व काही दिलेलं आहे, त्यामुळे सर्व लॉज परत झालेलेच पाहिजे, व्यवस्थित झालेले पाहिजे. त्याशिवाय एक्झाम्पल्समध्ये काय करायचं हे सुचत नाही. म्हणून अगोदर लॉज कम्प्लीट करायला शिका. अगोदर ही लॉज 2-3 वेळा राईट करून ठेवा, आजच्या आज, म्हणजे उद्या आपल्याला ते कंटिन्यू करता येईल. आलं लक्षात, ठीक आहे. बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. ओके.